नेक अँड स्पाइन क्रॅकिंग साऊंड म्हणजे आपल्या मणक्यामध्ये आवाज येणे किंवा आपण वाजवणे हे भविष्यात किती सेफ आहे किंवा याच्याने काही आपल्याला त्रास होतो का हे एक आपल्याला मणक्यांना मोकळं करण्याचं साधन आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. हल्लीच्या काळात आपण इंस्टाग्राम, यूट्यूब यावर रील्स मध्ये बघितलं असेल, कोणी आपले मान वाजवतं किंवा कंबरेचं पाठीचा मणकणा वाजवतं. हे वाजवणं कितपत प्रमाणात सेफ आहे किंवा याच्याने आपल्याला काही धोके होऊ शकतात का हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर गौरव चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला असेल तर आपल्या मित्रांना देखील शेअर करा. तर आपण जाणून घेऊया म्हणजे स्पाइन क्रॅकिंग म्हणजे मणक्यात आवाज येणे म्हणजे नेमकं काय असतं. खूप लोकांना असा गैरसमज असतो की आपण मणक्यात जर आपली मान जोरात वळवली किंवा मणक्यातली आपल्या पाठीचे हाडं जर मसल्स म्हणा किंवा आपण जर जोरात कंबर फिरवली आणि त्यातून जो आवाज येतो ते केल्याने आपले मणके एकदम मोकळे होऊन जातील आणि आपला हाड फ्री होऊन जाईल. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. बेसिकली यामागचं सायन्स असं सांगतं की दोन हाडांच्या जॉईंट्समध्ये जे सायनोव्हिल फ्लुइड म्हणजे सायनोव्हिल द्रव्य असतं, हे जेव्हा काही काळांमध्ये आपण बसतो एका जागेवर किंवा कॉन्स्टंट एका पोझिशनमध्ये थांबतो, उभा राहतो, त्यामध्ये एक गॅस बबल्स, स्मॉल स्मॉल एकदम मायक्रो बबल्स असे तयार होतात आणि हे गॅसचे बुडबुडे जेव्हा तयार होऊन आपण जेव्हा पोझिशनमध्ये एका कॉन्स्टंट पोझिशनमध्ये उभं राहतो तेव्हा ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा आपण त्याला सडन जर्क मुवमेंट देतो, जेव्हा आपण मान अशी वाकडी करतो किंवा पाठीचा हाड असं मनका वाकडा करतो, तर ह्याच्यामध्ये ते बबल्स बाहेर असे बर्स्ट होतात आणि त्यातून जो क्रॅक आवाज येतो तो आवाज लोकांना वाटतो की आपले हाडं आता मोकळे झालेत. आणि किंबहुना 80 ते 90% लोकांना आपण मणक्यातील किंवा मानेतील हाड मोडल्याने एकदम आपण मोकळे होऊन जातो असा गैरसमज असतो. परंतु हे अत्यंत सेफ नाहीये. हे झाल्याने आपल्या मणक्यांवर जो ताण पडतो तो तात्पुरता तुम्हाला रिलॅक्सेशन वाटत असेल, पण किंबहुना प्रदीर्घ काळामध्ये त्यामध्ये भरपूर इजा होतात, जे की आता आपण पुढे बघूयात. जर एखादा व्यक्ती स्वतःहून मान जोरात असे फिरवून वाजत असेल किंवा कोणाकडून अशी मान मोडून घेत असेल, ज्याला आपण साधारण भाषेत मान मोडणे असं म्हणतो, तर या परिस्थितीमध्ये काय काय धोके उद्भवू शकतात. सर्वप्रथम आपल्या मणक्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या जॉईंट्सवर लिगामेंट्स जे असतात, जे जॉईंट्सला धरून धरतात, पकडून धरतात, अशा लिगामेंट्सला इंजुरी होणे, लिगामेंट लॅक्सिटी होणे आणि जेणेकरून पुढे भविष्यात आपल्या मणक्यांची झीज वाढणे अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. सेकंड, एखाद्या व्यक्तीला मायन्यूट स्मॉल जर डिस्क प्रोलॅप्स असेल किंवा मणक्यातली गादी चकती सरकली असेल, ती ह्या मान मोडण्याच्या आजाराने वाढून जाते आणि त्यानंतर प्रचंड वेदना, मणक्यातून येणाऱ्या नसांमध्ये ताण पडणे, हातापायांना मुंग्या आणि कमजोरी येणे अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. मान मोडणे किंवा मानेतील हाड वाजवणे याने सर्वात जास्त धोका जर कुठे होत असेल तो मानेला होत असतो. मानेमध्ये अत्यंत लवचिकपणाने आपल्या मसल्स, ब्लड वेसल्स, हाड आणि नर्व्स अशा एक अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत लवचिक निसर्गाने तयार केलेली आपली शरीर रचना आहे. याला जर आपण जोरात झटका दिला आणि या जोरात झटक्याने जर मानेला त्रास झाला तर मग पुढे फ्युचरमध्ये आपल्या मणक्यांच्या गादीमध्ये स्लिप डिस्क होणे, नंतर ब्लड वेसल्सला झटकावून मेंदूमध्ये स्ट्रोक येणे असे देखील गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात. त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे डिलेड डायग्नोसिस. म्हणजे आपण जर सतत मान किंवा कंबर पाठ मोडत असो आणि त्याच्याने येणाऱ्या आवाजातून जर आपला स्वतःचा एक गैरसमज आपण करत असतो की आपण आता मोकळे झालो, आपल्याला आता त्रास नाहीये, तर ह्याच्याने काय होतं की आपला जो आजार आहे तो डिले होतो. डिले म्हणजे आपण डॉक्टरकडे जात नाही आणि डॉक्टरकडे न गेल्यामुळे आपल्याला छोटा छोटा आजार जो आहे मणक्यांचे ते त्याचं रूपांतर गंभीर स्वरूपाच्या आजारांमध्ये होतं. हल्लीच्या काळात सोशल मीडियावर नेक क्रॅकिंग किंवा मान मोडणे याचे अत्यंत व्हायरल असे रील्स तुम्ही बघितले असतील. इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो, फेसबुक असो. पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हे जे स्टंट्स केले जातात ते कोणाच्या तरी मेडिकल सुपरविजन मध्ये ते लोक करतात आणि याचा अर्थ असा नाही की आपण देखील ते करावेत किंवा त्यांच्याकडे जाऊन करावेत. प्रत्येक पेशंटची शरीर रचना वेगळी, प्रत्येक पेशंटचा आजार वेगळा आणि त्याची सहन करण्याची क्षमता देखील वेगळी. जेव्हा अशा परिस्थितीमध्ये एखाद्या पेशंटला जर सारखं मान मोडायला लावली किंवा त्यांनी स्वतः प्रयोग केला आणि ते जर मणक्याला त्रास देऊन गेला तर तिथून कायमचं अपंगत्व येणे, पॅरालिसिस होणे, हातापायांमध्ये मुंग्या येणे आणि कायमचे एका जागेवर बसणे असे देखील आजार उद्भवू शकतात. तर मी एवढंच म्हणेल की हे सेफ नाहीये आणि आपण
कुठल्याही या व्हिडिओजला बळी पडू नका, जेणेकरून आपला त्रास वाढेल. समजा एखाद्या वेळेस आपण मान मोडली किंवा कोणाकडून मोडून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला जर हे खालील काही धोके जसे की काही सिम्पटम जाणवले, तर अत्यंत लवकरात लवकर आपण सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे जाऊन आपल्या मणक्यांची तपासणी करून घ्यावी. ती लक्षणे कोणती? सर्वात प्रथम आपल्याला मान मोडल्यानंतर कायम कॉन्स्टंट जर पेन होत असेल, त्या जागेवर त्रास होत असेल किंवा वेदना होत असतील, जेणेकरून तुम्हाला तो त्रास मान मोडायच्या आधीपेक्षा जास्त असेल, तर अत्यंत लवकर आपण डॉक्टरांकडे भेट घेतली पाहिजे. त्यानंतर हातापायांना मुंग्या येत आहेत, चालताना तोल जातोय आणि आपण उभं राहू शकत नाहीये, आपल्या पायांमध्ये किंवा हातांमध्ये वेट बिअरिंग कॅपॅसिटी कमी झाली आहे, अशा परिस्थितीमध्ये अर्जंटमध्ये आपण डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे. तर शरीराच्या रचनेनुसार नैसर्गिकरित्या आवाज येणे आणि बाहेरून आपण झटके देऊन ते आवाज काढणे किंवा कोणाकडून मान मोडून घेणे, कंबर मोडून घेणे, यामध्ये खूप फरक आहे. जर आपण वारंवार हे करत राहिलो तर आपल्या नॅचरल फिजिओलॉजी म्हणजे जी आपल्या शरीर यष्टी आहे त्याच्यावर आपण एक आघात करून आपण स्वतःची डॅमेज करत आहोत असे समजून घेणे आणि त्यातून होणाऱ्या पुढील आजारांना आपल्याला सामोरं जावं लागेल, हे आत्ताच आपण लक्ष देऊन घ्या. कारण असे जर आजार आपण स्वतः आपल्या हाताने करत असू तर मणक्यांचे आजार कमी होणार कधीच नाहीत. तर लक्षात ठेवा, मान मोडणे किंवा कंबर मोडणे हे अत्यंत घातक आहे. भलेही ते तात्पुरतं तुम्हाला रिलॅक्स करून देईल, पण इन फ्युचर भविष्यामध्ये त्याचे खूप गंभीर स्वरूपाचे परिणाम जाणवतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.